लातूर जिल्ह्यातील बालसुधारगृहात HIV बाधित मुलीवर 2 वर्षांपासून बलात्कार करण्यात येत होता। ती या प्रकारातून गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आलं, अशी तक्रार या मुलीने केली। त्यानंतर शुक्रवारी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार 13 जुलै 2023 ते यावर्षी 23 जुलै दरम्यान येथील हसेगाव येथील HIV बाधित मुलांसाठी असलेल्या बालसुधारगृहात या घटना घडल्या आहेत, असं अधिकाऱ्याने सांगितले। मुलीच्या तक्रारीनुसार मुलगी गेल्या 2 वर्षांपासून संस्थेत होती। बालसुधारगृहातील एका कर्मचाऱ्याने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे। त्याने तिला या घटनेची माहिती कोणालाही न देण्याची धमकीही दिली। संस्थेच्या व्यवस्थापनाने तिला मदत केली नाही, उलट तिने अधिकाऱ्यांसाठी लिहिलेलं पत्रही फाडून टाकलं, असा आरोप संबंधित मुलीने तक्रारीत केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। संबंधित मुलगी आजारी पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे चाचण्यांमध्ये ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं दिसून आलं। त्यानंतर आरोपीने तिच्या संमतीशिवाय डॉक्टरांना गर्भपात करण्यास भाग पाडलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ढोकी पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। त्यामध्ये संस्थेचे संस्थापक आणि अधीक्षक, तिच्यावर बलात्कार करणारा कर्मचारी आणि गर्भपात प्रक्रिया करणारा डॉक्टर यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ज्या पोलिसांच्या हद्दीत या कथित घटना घडल्या त्या औसा पोलीस ठाण्यात प्रकरण हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। परंतु या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये।